राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने रुग्णांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी डॉक्टरांना स्पष्ट आणि सुवाच्य प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक केले। तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रिस्क्रिप्शनवर एक विशेष उपसमिती करणार देखरेख। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी नवनाथ सोनवणे यांच्याकडून। सुरक्षिततेला संबोधित करण्यासाठी आणि गंभीर वैद्यकीय चुका रोखण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने कठोर उपाययोजना केल्या आहेत। डॉक्टरांना आता स्पष्ट, सुवाच्य प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक असेल। आयोगाचा असा विश्वास आहे की अवाच्य प्रिस्क्रिप्शनमुळे चुकीचे औषधोपचार, विलंबित उपचार आणि अगदी जीवघेण्या परिस्थिती निर्माण होतात, जे आता सहन केले जाणार नाही। राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना औषध आणि उपचार समिती अंतर्गत एक विशेष उपसमिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत। ही उपसमिती डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर लक्ष ठेवेल। अवाच्य, कठीण हस्ताक्षर असलेल्या प्रिस्क्रिप्शनवर ध्वजांकन केले जाईल। आयोगाने स्पष्टपणे म्हटले आहे की खराब हस्ताक्षर आता केवळ सवय नाही, तर आरोग्य व्यवस्थेतील एक मोठी समस्या आहे। न्यायपालिकेनेही या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतली आहे। अलीकडेच एका सुनावणी दरम्यान पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सांगितले की सुवाच्य वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन हा रुग्णाच्या आरोग्य हक्काचा भाग आहे। न्यायालयाने या घटनेच्या कलम 21शी जोडले आणि स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिण्याची जबाबदारी डॉक्टरांवर असल्याचे म्हटले आहे। न्यायालयाने असेही आठवण करून दिली की वैद्यकीय नियम आणि आचारसंहितेत सुवाच्य हस्तलेखन आधीच अनिवार्य आहे, परंतु त्याचे योग्यरित्या पालन केले जात नाही। आयोगाने स्पष्ट केले आहे की वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आता स्पष्ट आणि सुवाच्य प्रिस्क्रिप्शन कसे लिहायचे ते शिकवले जाईल। स्थापन केलेली उपसमिती नियमाचे उल्लंघन करणारी प्रिस्क्रिप्शन ओळखेल आणि सुधारणा सुचवेल। महाविद्यालयांना ही प्रकरणे आयोगाला कळवावी लागतील, जेणेकरून संपूर्ण प्रणालीमध्ये सुधारणा करता येईल। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।